हां म्हणजे मुलीचे वडील म्हणून गौतमसाठी आम्ही समायराचं स्थळ घेऊन आलोय. अरे वा, मस्तच आहे की. म्हणजे आपल्याकडे रोटी बेटीचा व्यवहार होईल आता. मॅम, मुलगी पसंत करून टाका आता. आणि आपल्याकडे परत लग्न म्हणजे मॅम, यावेळेला आपण फॉरेनला जाऊया का? बन्याचं बघशील. येते हा. आंटी रिअली सॉरी, पण असं अचानक विचारलं म्हणून मे बी तुम्हाला राग आला असेल. देन आय रिअली लाईक गौतम आणि तो आत्ता जसा वागतोय ते बघून मला खूपच वाईट वाटतंय. आय फील की आत्ताच ही वेळ आहे की मी त्याच्या आयुष्यात यायला हवं. यु नो, सो आय टेक गुड केअर ऑफ हिम. मी त्याला खूप सपोर्ट करेन. मला फक्त त्याला हॅपी बघायचं आंटी. I really like him and I want to marry him. आंटी, really sorry if तुम्हाला असं काही वाटत असेल की मी काही चुकीचं बोलते किंवा वागते. सो बट इट्स ॲक्च्युली समायरा ना आमची बोल्ड आहे आणि मनात असेल ते पटकन बोलून टाकते, पण तसं मनात काही नसतं तिच्या. अगं उमा, बोलू दे ना तिला. आणि ते आता आपल्याला चांगलेच ओळखतात. अचानक आल्यामुळे काही काय बोलावं सुचत नाही. जय, आय मीन हा मोठ्यांनी घेण्याचा निर्णय. साक्षी, मान्य आहे मला. समायरा, गौतम हे नातं नेऊया आपण पुढे. चांगली मुलगी आहे ना समायरा तुमची. आमची मुलगी तुम्हाला दिली आहे, तुमची मुलगी आहे की नाही. तेजस्विनी ताई, एकदा गौतमला पण विचारलं असतं तर. काहीच गरज नाही. गौतम काही माझी तिन्ही मुलं काही माझ्या शब्दाबाहेर नाही, आहे की नाही. मला पसंत आहे म्हटल्यावर गौतमलाही पसंत पडणारच. मी बोलेन त्याच्याशी. ऑल राईट, प्लीज कंटिन्यू. मी निघतो, मला जरा गडबड आहे. काहीतरी गोड खाऊन जा ना. नाही का, खरंच नको. ऑफिसमध्ये खूप काम आहेत. येतो का? ये बिंदू, ती शुगर फ्री मिठाई आहे ना, ती घेऊन ये जरा सगळ्यांना.